विधानसभा 2024च्या निवडणुकीत सोनार समाजाने एका विचाराने व एकाच ध्येयाने मतदान केल्याबद्दल सर्व समाजाचे अभिनंदन व धन्यवाद। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त झाला। या विजयासाठी ज्यांनी योगदान दिला त्या सर्व मतदारांचे आभार व अभिनंदन। जय नरहरी। मी दिनेश शेवले, मुख्य संपादक, स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी, ऋग्वेद सुवर्ण वार्ता। आज राज्यात प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका लागल्या की उमेदवारी देताना प्रत्येक वेळी त्या क्षेत्राचे जातीय गणिताची जुळवाजुळव करतात व जातीनुसार उमेदवार घोषित करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात आणि मतदान मागायच्या वेळी मग त्या उमेदवाराची जात विसरून निवडणूक ही प्रत्येक वेळी जातीवर न जाता धर्मावर जाते। मत मागताना हा आपल्या जातीचा उमेदवार म्हणून मत मागितले जात नाही, तर हा आपल्या पक्षाचा, आपल्या विचाराचा, आपल्या धर्माचा उमेदवार असून आपला धर्म, राज्य व देश हित बघून मतदान करा म्हणतात। आणि ह्या राज्यात असलेला सोनार समाज सुद्धा 100% हिंदुत्ववादी विचाराचा असून जेव्हा धर्मरक्षणाच्या गोष्टी पुढे येतात तेव्हा संपूर्ण सोनार समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत संपूर्ण ताकदीनिशी तन मन आणि धनाने सुद्धा खंबीरपणे उभा राहतो। मग प्रचार यंत्रणा असो की अन्य कुठल्याही यंत्रणा, संपूर्ण ताकद लावून सोनार समाज हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, निवडणुकीत उभा झालेला उमेदवार हा कोणत्या जातीचा, कोणत्या समाजाचा हा विचार न करता तो आमचाच आहे हा विचार करतात। आज प्रत्येक मतदारसंघात सोनार समाजाचे 20 ते 25 हजार मतदार आहेत आणि हा संपूर्ण मतदान अर्धा टक्का सोडला तर आजपर्यंत पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिला। मात्र या विधानसभा निवडणुकीपूर्वी द्वेष स्वातंत्र्य झाला तेव्हापासून तर आजपर्यंत सोनार समाजाला हक्काचे असे कधीही काहीही मिळाले नव्हते। मात्र पहिल्यांदाच श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ ह्या सोनार समाजाला देण्याची ह्या सरकारने घोषणा केली आणि आता आम्हाला, आमच्या समाजाला ह्या सरकारकडून किंवा ह्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांकडून काहीतरी मिळू शकते म्हणून पुन्हा यांना सत्तेत आणायचा सगळ्या समाजाने चंगच बांधला। मात्र दुर्दैवाची बाब समजा की काही आमच्या समाजाला यावेळी या निवडणुकीत आमच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीने विधानसभेत तिकीट दिली नाही, तरी हाच आमचा तारणहार विधान परिषदेला सोनार समाजाच्या नेत्या सौ चित्राताई वाघ यांना आमदार बनवून समाजाच्या उन्नतीसाठी एक पाऊल पुढे टाकला आणि परत विश्वास दृढ झाला। सर्व समाज एकजूट होऊन महायुती व नेत्यांवर विश्वास दाखवत जागोजागी सोनार समाजाचे मेळावे, समर्थन पत्र, प्रत्यक्ष समर्थन, प्रचार सभा, निवडणुकीच्या काळात व्यवसायांकडे लक्ष न देता 100% सोनार समाजाने मतदान करावं आणि आपल्याच विचारांच्या उमेदवारांना मतदान करावं म्हणून जागृती अभियान काढले। कारणही तसंच होतं। प्रत्येक वेळी आमच्या मताचा फायदा घेऊन निवडून यायचे। मात्र यावेळी समाजाने महायुतीकडून श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपमंडळ न करता
त्या महामंडळाला पूर्ण रूप द्यावे। नागपूर शहरात व अन्य शहरात सोनार समाजाला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर व सभागृह देण्यासाठी जागा देण्यात यावी। कारण आज प्रत्येक समाजाला सभा मंडप व जागा देण्यात आली, मात्र आपला एकमेव समाज आहे ज्याला जागा कधीही दिलेली नाही, कुठेही दिलेली नाही। महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी जातीचा निकष न पाहता आमच्या समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे। प्रत्येक शहरात एका चौकात संत शिरोमणी नरहरी महाराजाचा पुतळा बसवून त्या चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराज चौक असे नाम द्यावे। सोनार व्यावसायिकांना सुरक्षितेची हमी देऊन कलम 411 व 412 शिथिल करावी। पंढरपुरात श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांचे स्मारक व्हावे, अशा अनेक सोनार समाजाला जे कधीही मिळाले नाही त्या महायुतीच्या पक्षाने व नेत्यांनी आमच्या समाजाला देण्याचे आश्वासन पहिल्यांदाच दिले। त्याचप्रमाणे ज्या मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान होते, या देशात पहिली रेल्वे ज्यांनी भारतात आणली असे सोनार समाजाचे नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई रेल्वे स्टेशनला मिळावे, या मागण्या सरकार येताच मान्य करण्याचे आश्वासन ह्या महायुती सरकारने व त्यांच्या नेत्यांनी दिले आणि सोनार समाज त्याचप्रमाणे ह्या सरकारला परत विजयी करण्यासाठी व सत्तेवर बसविण्यासाठी कामावर लागला। हा चमत्कार झाला। या राज्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 15 ते 20 हजार, कुठे त्यापेक्षाही जास्त समाजाचा गट्टा मत महायुतीला गेल्याने महायुतीचा मोठा विजय ह्या महाराष्ट्रात झाला। मित्रांनो, नागपूर शहरात सुद्धा अशीच एक मोठी घटना सोनार समाजासोबत घडली। सोनार समाजाला मिळणारा 6000 स्क्वेअर फीट जागा आहे, ती काही आपल्या दुर्लक्ष झाल्यामुळे ती जागा वारकरी भवनाला देण्यात आली होती। त्यामुळे शहरात सोनार समाजात आमच्या समाजाला कधीही काही मिळाले नसल्यामुळे या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण काही वेळापुरता गेले होते। मात्र शहराच्या आमदारांनी पुन्हा निवडून आले असता वारकरी भवन सोनार समाजाच्या निगराणीत देण्यात येईल, समाजाला मोक्याच्या ठिकाणी चांगली जागा देऊन त्याच ठिकाणी सभागृह बांधून देण्यात येईल। नागपुरातील मोठ्या चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराजांचे नाव देऊन त्या ठिकाणी भव्य असा समाजाला साजेसा वाटावा असा पुतळा नरहरी महाराजांचा उभारला जाईल व येणाऱ्या महानगरपालिकेत सोनार समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येईल असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस, मोहनजी मते, कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी दटके यांनी दिल्यानंतर नागपूर शहरातील सोनार समाज 100% यांचे मागे उभा राहून घराघरात जाऊन या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि योगायोग हे चारही उमेदवार सोनार समाजाच्या ताकदीने, सोनार समाजाच्या भरभरून मताने निवडून सुद्धा आलेत। आता दिलेले आश्वासन म्हणजे नागपूर शहरात मोठे भूखंड व सभागृह, शहरात मोठ्या चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराजांचे नाव, महानगरपालिकेत सोनार समाजाला प्रतिनिधित्व व संघटनेत मुख्य प्रवाहात जबाबदाऱ्या ह्या आमदारांनी देऊन आपले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण केल्यास विधानसभेप्रमाणेच महानगरपालिकेत सुद्धा हा आमचा समाज 100% भारतीय जनता पार्टी सोबत उभा राहील। आता संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार समाज आणि प्रत्येक आमदारांना, सोनार समाजातनी प्रत्येक आमदारांना निवेदन देऊन प्रत्येक शहरात संत शिरोमणी नरहरी महाराजांचे चौकाची मागणी व पुतळा बसवणे, प्रत्येक शहरात
भूखंडाची मागणी करून सभागृहाची निर्मिती करून घेण्याची जबाबदारी समाजाची आहे व या समाजाने आम्हाला भरभरून दिले, मदत केली ही जाणीव ह्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी, नागपुरातील व अन्य शहरातील आमदारांनी ठेवून आपण दिलेली वचनपूर्तता पूर्ण करावे हेच आजच्या विजयी दिनी कामना. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना सोनार समाजातर्फे व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय नरहरी.